मी सदानंद मोरे आपणा सर्वांचं महाराष्ट्र मंथनमध्ये मनापासून स्वागत करतो. यशवंतरावांच्या खुलेपणा, ओपननेस या गुणाबद्दल मी मागच्या आपल्या एपिसोडमध्ये बोललेलो आहे आणि आता मला आणखी एका गुणाचा उल्लेख करायचा आहे आणि तो म्हणजे त्यांचा उमदेपणा. आणि हे काही मी IQ सांगत नाहीये, माझा स्वतःचा अनुभव सांगतो. ज्या भेटीबद्दल मी मागच्या एपिसोडमध्ये बोललो ना, त्या आमच्या भेटीमध्ये आणखीन एक विषय निघाला. तो कोणता? की असं पहा, यशवंतराव चव्हाणांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या काही गोष्टी केल्या पहिल्यांदा, त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना केली. आणि त्याच्याच मागे पुढे त्यांनी विश्वकोश निर्मिती मंडळाची स्थापना केली. आणि ही दोन्ही मंडळं एका छताखाली होती, किंवा असं म्हणूयात की एकच व्यक्ती या दोन्ही मंडळांचा अध्यक्ष म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी मोठे विद्वान होते. आणि मला या गोष्टीचा नक्की आनंद आहे की त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा मी आत्ता अध्यक्ष आहे. पण तो मुद्दा महत्त्वाचा नाही. माझ्या कारकिर्दीमध्ये मी आणि मंडळाने अर्थात मी म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या समग्र साहित्याचं प्रकाशन करायचं ठरवलं. मग त्यात स्वतः त्यांचे लेख, त्यांची पुस्तकं, त्यांच्या मुलाखती, त्यांची भाषणं, त्यांच्याबद्दल इतरांनी लिहिलेलं, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र साधारणपणे 18 खंड होत आहेत. आणि हे महत्कृत्य आमचे कोल्हापूरमधले मित्र डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी पार पाडलं. काही दिवसांमध्ये आपणाला ते संपूर्ण हातात मिळेल, ते खंड सगळे, तो संच असो. तर अशा पद्धतीने शास्त्रीवांनी ही दोन्ही कामं पुढे चालवली. दोन्ही मंडळं म्हणजे साहित्य संस्कृती मंडळ आणि अर्थात विश्वकोश निर्मिती मंडळ. पुढे झालं असं की 1980 मध्ये सत्तेत पालट झाला महाराष्ट्रामध्ये. त्याच्या अगोदर इथे एक पुलोद सरकार होतं, ते गेलं आणि काँग्रेसचं म्हणजे इंदिरा काँग्रेसचं राज्य आलं. इंदिरा काँग्रेसच्या राज्यामध्ये आपल्याला कल्पना आहे, शंकरराव चव्हाण, मग अंतुले असे मुख्यमंत्री होत होते. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. तर त्या काळामध्ये त्यांनी काय केलं की या दोन मंडळांना वेगळं केलं. शास्त्रीवांना त्यांनी धक्का नाही लावला, म्हणजे कोणत्या अर्थाने की साहित्य संस्कृती मंडळाचा अध्यक्ष बदलला. विश्वकोश मंडळ हे शास्त्रीवांकडे ठेवलं आणि इथे त्यांनी प्रोफेसर सुरेंद्र बारलिंगे यांची नियुक्ती केली साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, की जे बारलिंगे सर माझे गुरु. मी पुणे विद्यापीठामध्ये MA केलं तेव्हा ते पुणे विद्यापीठात तत्वज्ञान विभागाचे प्रमुख होते आणि प्रोफेसर होते आणि शिकवत होते अर्थात. त्यामुळे त्यांच्या शिकवण्याचा, त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मला आणि माझ्यासारख्या अनेकांना झाला. तर त्यांना तिथे अध्यक्ष केलं. अर्थात स्वतः बारलिंगे स्वातंत्र्य सैनिक होते, काही नुसते विद्वान वगैरे अशातला भाग नाही, पारंपरिक विद्वान होते. त्यांच्या घरामध्ये विद्वत्ता चालत आलेली. राजकारणामध्ये ते असायचे, विद्यार्थी चळवळीमध्ये होते. देशात परदेशात त्यांनी अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या होत्या. प्राध्यापकाच्या प्राचार्यपद भूषवलं होतं आणि विख्यात तत्ववेत्ता गिल्बर्ट राईल याचे ते शिष्य राहिले होते इथे असताना, इंग्लंडमध्ये ऑक्सफर्डला वगैरे असताना. मुद्दा तो नाही. तर ते सर्व अर्थाने उचित अशा प्रकारची त्यांची नियुक्ती होती. पण त्यांचा बराचसा काळ, एकतर ते विदर्भातले आणि बराचसा काळ महाराष्ट्राच्या बाहेर वगैरे गेलेला, त्यामुळे अनेक लोकांना बारलिंगे सर माहीत नव्हते. आणि साहजिक आहे, म्हणजे मनुष्य स्वभावाला धरू नये. शास्त्रीवांना तिथून काढल्यानंतर त्यांची मित्रमंडळी वगैरे खूप दुखावली गेली आणि त्यांच्यामध्ये वर्तमानपत्राचे संपादक वगैरे अशा प्रकारचे लोक असायचे. महाराष्ट्राचं लोकमत तयार करण्यामध्ये त्यांचा बऱ्यापैकी वाटा असायचा. तर त्यांनी बारलिंगेंच्या विरुद्ध एक मोहीमच उघडली. अग्रलेख लिहिणं, पत्र छापणं, अमुक तमुक इत्यादी इत्यादी इत्यादी. चांगल्या गोष्टी नसतात पण लोक करतात, त्याला काही इलाज नाही. आणि ज्यांना आपण एवढी खूप चांगलं वगैरे म्हणतो असे लोक सुद्धा या भानगडीत पडतात. पण तो वेगळा मुद्दा. तर त्यामुळं साहजिकच बारलिंगेंच्याबद्दल महाराष्ट्रातल्या एका वर्तुळात, विद्वत वर्तुळात म्हणा, किंवा ज्यांना फारशी माहिती नाही अशा वर्तुळामध्ये गैरसमज निर्माण होऊ लागले होते. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की दागो देशपांडे नावाचे त्यांचे एक मित्र होते. त्यांनी केसरीत एक लेख लिहिला की बारलिंगे आहेत तरी कोण.
असं त्यांना करावं लागलं. मीही लिहिलं होतं. मी आमचे मित्र कॉम्रेड भास्करराव जाधव तेव्हा श्रमिक विचार नावाचं वर्तमानपत्र चालवायचे. त्या वर्तमानपत्रात मी तर्कतीर्थ आणि बार्लिंगे असं लिखलेला आणि दोघांचीही तुलना केली होती त्याच्यामध्ये. असो. तर साहजिकपणे आता तर्कतीर्थ नाही म्हटलं तरी यशवंतरावांच्याच वर्तुळातले, त्यामुळे यशवंतरावांना सुद्धा कितपत आवडलं असेल तर्कतीर्थांच्या ऐवजी बार्लिंग्यांना नेमणं मला माहीत नाही. बहुतेक नसणारच आवडलं ना. तर आमच्या चर्चेच्या ओघामध्ये मी हा विषय काढला बार्लिंग्यांचा. आणि बार्लिंगे कोण आहेत, काय त्यांची पात्रता आहे, हे मी त्यांना सांगितलं. यशवंतरावांना हे माहीत नव्हतं. ते म्हणाले, "अरे, हे मला माहीत नव्हतं." "एक काम करा मला," म्हटले, "बार्लिंगे सरांना मला फोन करायला सांगा, म्हणजे मला त्यांना भेटायचं म्हणून." तर मला आश्चर्य वाटलं, की किती उमदा मनुष्य आहे. त्याची मीमांसा करायची गरज नाही, हे तुम्हाला समजलं मला काय म्हणायचं ते. मग त्याप्रमाणे मी बार्लिंगे सरांना सांगितलं, "सर, तुम्हाला भेटणार आहेत यशवंतराव, त्यांची इच्छा आहे, काय करायचं सांगा." मग बार्लिंगे सरांचं आणि त्यांची भेट झाली. त्यांची दिलजमाई झाली, म्हणजे अर्थात गैरसमज दूर झाले यशवंतरावांचे जे काय असतील नसतील ते. आणि त्याच्यानंतर बार्लिंगे सरांनी एक वेगळी प्रथा सुरू केली होती. साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीनं फेलोशिप द्यायची. गौरव गौरववृत्ती म्हणूयात आपण. ती पहिली गौरववृत्ती सरोजिनी बाबर, लोकसाहित्याच्या अभ्यासक, फार मोठ्या मोठ्या अभ्यासक होत्या त्या, त्यांना दिली आणि ती यशवंतरावांच्या हस्ते दिली. त्या कार्यक्रमाला मी अर्थात उपस्थित होतो. ते मी काय सांगितलं तुम्हाला, की हे उमदेपण ज्याला म्हणतो ना आपण, ते यशवंतरावांकडे होतं. अलीकडच्या काळात बघतो आपण, की पुष्कळ लोक असं उमदेपण तर नसतंच, पण उलट सूडबुद्धी वगैरे ठेवून वागत असतात. तर हा खुलेपणा, हा उमदेपणा, हा यशवंतरावांच्या अंगामध्ये होता. हे मला या निमित्ताने आवर्जून सांगायचं आहे. आणि कसं आहे बघा, की यशवंतराव चव्हाण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये समर्थ असणारा विरोधी पक्ष, म्हणजे फार समर्थ नव्हता, पण त्यातल्या त्यात समर्थ असणारा विरोधी पक्ष म्हणजे शेतकरी कामकरी पक्ष. तर चव्हाण साहेबांनी या शेतकरी कामकरी पक्षाच्या काही नेत्यांना आणि इतरही पक्षाच्या काही नेत्यांना असं पटवून दिलं, की महाराष्ट्राचा जर विकास करायचा असेल तर ते काँग्रेस पक्ष करू शकतो आणि तुमची चांगली जी एनर्जी आहे तुमच्यामध्ये, ती काँग्रेससाठी जर तुम्ही वापरली तर महाराष्ट्राचा विकास होईल. आणि ते पटल्यामुळं काही लोक आले काँग्रेसमध्ये. तर त्यावेळेला बऱ्याच लोकांनी यशवंतरावांच्यावरती टीका केली आणि नंतरही काही प्रमाणात ती टीका होत राहिली, की हा पक्ष फोडला वगैरे वगैरे. तिकडची माणसं इकडे आणली, बेरजीचं राजकारण, अशा प्रकारची एक संज्ञा त्यावेळेला प्रचलित झाली. आणि मग त्या काळामध्ये ज्याला आपण राजकारणामधली साधन शुचिता म्हणूयात, ती पाळणाऱ्यांचा शुचिर्भूततेचा नमुना कोणता? तर त्यावेळेला सगळे लोक एस एम जोशींचं नाव घ्यायचे आणि एस एम जोशींच्या लोकांना फार आदर होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी जे काम केलं वगैरे वगैरे वगैरे, ते समाजवादी पक्षाचे होते. आता हे मान्य करू, पण एक त्यातली गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे, की ज्या वेळेला जनता पक्षाचं राज्य आलं, म्हणजे जयप्रकाश नारायण यांनी चळवळ केली काँग्रेसच्या विरोधात, इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये. त्या 77च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. जनता पक्ष सरकार केंद्रामध्ये सत्तास्थानी आला आणि सत्तास्थानी केंद्रामध्ये तो आल्यानंतर इथे परत महाराष्ट्रातली गोष्ट आली. महाराष्ट्रात परत निवडणुका झाल्या. दरम्यानच्या काळात इंदिरा गांधींनी पक्ष फोडला काँग्रेसचा आणि आपला एक वेगळा पक्ष स्थापन केला. इतक्यापर्यंत हे झालं. मग आता 2 काँग्रेस आणि जनता पक्ष अशी एक निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये जनता पक्षाला मेजॉरिटी मिळाली, परंतु सरकार स्थापन करण्याइतकी नव्हती. मग यांच्या काय लक्षात आलं, 2 काँग्रेसवाल्यांच्या, म्हणजे एका काँग्रेसचे प्रमुख वसंतदादा पाटील आणि इंदिरा गांधीच्या बरोबर गेलेले काँग्रेस, नाशिकराव तिरपुडे, वसंत साठे, रामराव आदिक ही मंडळी होती त्या काळामध्ये. सांगायला हरकत नाही, मी पण होतो. आणि दुसऱ्या बाजूला अर्थात यशवंतराव चव्हाण आणि मंडळी, असा काही एक प्रकार त्या काळामध्ये आपल्याला दिसला. आता ह्या 2 काँग्रेसचं मिळून सरकार होऊ शकतं, अशी एक कल्पना पुढे आली आणि त्यांचं कॉलिशन गव्हर्नमेंट झालं. याचे वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री आणि नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री, आणि त्यांच्यात ते जमेना आणि मग त्यांच्यात अंतर्गत काय काय होत असेल. तर अशा काळामध्ये झालं काय माहिती का, की वसंतदादांच्या सरकारला पाठिंबा देणारा जो दुसरा पक्ष होता यशवंतरावांच्या नेतृत्वाखालचा, त्या पक्षामधले आदरणीय शरद पवार साहेब यांनी आपला एक गट बाजूला केला आणि एक पुरोगामी लोकशाही दल नावाची एक आघाडी स्थापन केली आणि जनता पक्षाबरोबर स्थापन केलं सरकार. आता त्याला काही हरकत नाही,
तो एक प्रवाह असतो, त्यांना तसं वाटलं त्यांनी ते केलं. माझा मुद्दा त्यांचा नाहीये. माझा मुद्दा असा आहे की हे सगळं घडवण्यामध्ये आघाडीवरती कोण होतं? तर एस-एम जोशी. म्हणजे सगळ्यात महाराष्ट्रामधलं यापूर्वीचं फोडाफोडीचं राजकारण कुणी केलं ते एस-एम जोशींनी केलं. पण त्याबद्दल कुणी बोलत नाही. यशवंतरावांचं मात्र कायम टार्गेट केलं जातं. हेही लोकांना सांगायला पाहिजे कुणीतरी. आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे, थोडा वेगळ्या प्रकारचा आहे. तो मुद्दा असा आहे की यशवंतराव, ज्याला आपण राजकारण म्हणतो, त्या राजकारणात शेवटी शेवटी त्यांना अपयश आलं. त्यांनी ज्या काही राजकीय डावपेच म्हणा किंवा काही म्हणा केले, त्याच्यात त्यांना मनाप्रमाणे यश आलं नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांचे अखेरचे दिवस काही फारसे चांगले होते अशातला भाग नाही. त्यामुळे एका अर्थाने त्यांचं जगणं हे एक प्रकारचं शोकनाट्यच, म्हणजे कोणत्या अर्थाने की त्यांचा शेवट झाला तो काही फारसा चांगल्या मानसिक अवस्थेमध्ये झाला असेल असं वाटत नाही कोणालाच. तर हा मुद्दा होताच. पण त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट तुम्हाला सांगतो, ते गेल्यानंतर काही वर्षांनी एका विद्वानाने एक लेख लिहिला आणि त्या लेखात त्यांनी काय प्रतिपादन केलं होतं माहिती आहे? की यशवंतराव चव्हाण हे CIA चे हस्तक होते. आणि हे त्याला कसं कळलं त्या लेखकाला? तुम्हाला आश्चर्य वाटेल. तर त्याने दिलं की हे मला इंदिरा गांधींनी सांगितलं. आता आली का पंचायत? इंदिरा गांधी हयात नाहीत, यशवंतरावही हयात नाहीत. त्यामुळं खऱ्या खोट्याचे शहानिशा कसे होणार? तर मलाही असं वाटलं की असं म्हटल्यानंतर महाराष्ट्रातले यशवंतरावांची पाठीराखी पुढे येतील आणि काहीतरी म्हणतील, डिफेंड करतील की तुम्ही काय बोलताय. पण शून्य, सामसूम. मला आश्चर्य वाटलं असं का होतंय. पण मला गप्प बसवेना मग. कुणी म्हणत नाही. खरं तर मी काही त्यांच्या इतका निकटचा किंवा वर्तुळातला त्यांचा अनुयायी असं काही नव्हतं. पण माझी सहजासहजी विवेक बुद्धी ज्याला म्हणतो आपण, ती मला स्वस्थ बसू देईना. आणि मी एक लेख लिहिला. परत भास्करराव जाधवांच्याच वर्तमानपत्रामध्ये मी असं लिहिलं, एका शोकांतिकेचा 4था अंक, ट्रॅजेडीचा 4था ॲक्ट. तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे? तर तो प्रकार असा आहे माहिती आहे का, की साधारणपणे ट्रॅजेडी असली किंवा कुठल्याही नाटकाचा प्रकार असला, तरी अलीकडच्या काळात साधारणपणे नाटक 3 अंकात आटोपायचं असं ठरून गेलेलं आहे. पूर्वीच्या काळात 5-5 अंकांचं नाटक असायचं, पण आता नाही. आता 3 अंक. मग आता 3 अंकामध्ये जर ती ट्रॅजेडी असेल, तर शेवटचा अंक हा निश्चितपणे आपण काय सांगतो, की तो शोकात्मकेचा शेवटचा अंक आहे. इथे काय झालं, यशवंतराव चव्हाण गेले, आपल्याला सोडून गेले. या लोकांचा त्यांनी निरोप घेतला आणि तो काही फार चांगल्या अवस्थेमध्ये घेतला असं नाही, म्हणून ती एक प्रकारची शोकांतिका झाली. पण मी असं त्याच्यामध्ये म्हणालो, की त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांची शोकांतिका सुरूच राहिली आणि 4था अंक पाहायला मिळाला. तो कोणता 4था अंक? हा, की ते CIA हस्तक होते असं कुणीतरी लिहिलं आणि ते तसे नव्हते असं सांगायला कुणी येईना त्यांच्या वर्तुळातला. मग मी त्याचा निषेध करणार तो लेख लिहिला. मला एक कृतकृत्य झाल्याचं समाधान मिळालं आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. मला यशवंतरावांचे निकटवर्ती त्यावेळचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरूभाऊ लिमये यांचं कार्ड आलं आणि त्या कार्डात ते म्हणाले की मोरे, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. कुणीही पुढे येत नसताना तुम्ही आलात आणि यशवंतरावांची बाजू मांडली. तुमचे आभार मानतो यशवंतरावांच्या चाहत्यांच्या वतीनं. हे मला नरूभाऊंचं पत्र. मी तुम्हाला सांगतो, नंतरच्या काळात मला स्वतःला यशवंतराव चव्हाणांच्या नावाने अनेक पुरस्कार मिळाले. पण नरूभाऊंचं पत्र हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार होता. धन्यवाद.